जीशवाडी सुप्रिया नितेश काळे. आम्ही सरकारी रुग्णालय शिरूरमध्ये गेलो, तिथं आम्हाला घेतले नाही. आम्हाला प्रायव्हेटमध्ये जा म्हणतात. आमचे रिपोर्ट नसल्यामुळे आम्हाला घेत नाही. अर्जंट आमची डिलिव्हरी असताना आम्ही रस्त्याला आमची डिलिव्हरी झाली. तिथं पत्रकारांनी बोलवलं डॉक्टरांना, कोटे मॅडमला, डॉक्टर घोडे, सुवर्णाताई चिपाडे यांनी येऊन मला मदत केली. मग माझी डिलिव्हरी झाल्यानंतर माझं बाळ श्वास घेत नव्हतं. त्यांनी माझे नाव कापून, त्यांनी मला साड्यांनी सगळं लटकटून त्यांनी मला सगळ्या महिलांनी मदत केली. सरकारीमध्ये मला काही मदत भेटलेली नाही. आम्ही आदिवासी पारधी असून आम्हाला काहीच मदत भेटत नाही. आम्हाला आपण बाहेर काढतात. आमचा जीव जायची वेळ असली तरी आम्हाला कोणतीही अजिबात मदत नाही आहे. शिरूर तालुक्यामध्ये सरकारीमध्ये आम्हाला किती दुखलं तरी बाहेर काढतात. काही नाही नाटकं करतात, म्हणतात ही दारू पिती, गांजा पिती, यांचे नवरे, यांना घ्यायचं नाही असं म्हणून बाहेर काढतात. आम्हाला अजिबात घेत नाही आम्हाला दवाखान्यात. आमचं बाळ सिरियस होतं. मग मॅडमनी दवाखान्यात आम्हाला ॲडमिट केलं. मला रक्त कमी आहे. रक्त नसल्यामुळे मला डिलिव्हरी होत नव्हती. मॅडमनी येऊन रस्त्यावर डिलिव्हरी केली. सरकारी घेतच नाही. आमच्या अजिबात दखल घेत नाही. आदिवासी असून पण दुसऱ्यांना लगेच घेतात. आम्हाला अजिबात घेत नाही. आम्हाला काहीच आमचं बघत नाही, काही नाही. आमची एवढीच नम्र विनंती, आमचं काहीतरी करावं पारधी समाजाचं. रोजच्या नेहमीप्रमाणे ओपीडीला बसले होते. ओपीडीला सुरुवातच केली होती तेवढ्यात मला पत्रकार बंधू दरेकर साहेब यांचा फोन आला की आपल्या इथे निर्माण प्लाझा इथे एका महिलेची रस्त्यावरती डिलिव्हरी झालेली आहे, मॅडम तुम्ही अर्जंट या. मी आहे तशी पटकन त्या ठिकाणी पोहोचले. अगदी अर्धा ते 1 मिनिट मला लागला असेल माझ्या हॉस्पिटलपासून, ते कारण जवळ आहे. तिथे गेल्यानंतर पाहिलं तर ती महिला रस्त्यावरती बसलेली होती आणि तिच्या हातामध्ये तिचं बाळ होतं आणि तिचा नवरा तिच्या शेजारी डोक्याला हात लावून बसलेला होता. ते बाळ हातात घेतलं होतं पण ते बाळ रडत नव्हतं, श्वास घेत नव्हतं, काहीच करत नव्हतं. तिच्या हृदयाचे ठोके काळजीनं व्याकुळ झालेले होते. मी गेल्यानंतर पटकन तिथल्या जवळच्या महिलांना त्यांचे जे काही गळ्यातले स्टोल असतील किंवा ओढणी असेल ती घेऊन पूर्ण एक गोल सर्कल करून पहिलं तिला कव्हर केलं, कारण ओपनली रस्त्यावर महिलेची प्रसूती झाली नाही पाहिजे. त्यामुळे पहिले गोल रिंगण करून कव्हर केलं. जवळपासच्या 15-20 महिलांनी मदतीचे हात पुढे आणले. रस्त्याने जाणारे रिक्षावाल्यांनी मदत केली. शेजारी मेडिकलचं दुकान होतं, त्यांनीही मदत केली. लागणारं इमर्जन्सी सामान पटकन आम्हाला दिलं. सुरुवातीला मी बाळाची नाळ कट केली. नाळ कट केल्यानंतरही बाळ जेव्हा रडत नाही, त्यानंतर मात्र सगळ्यांना प्रश्न असा पडला होता आणि सगळ्यांनाच काळजी वाटत होती की आता हे बाळ टिकेल की नाही. पण जे डॉक्टरांचं टेक्निक असतं ते टेक्निक वापरून मी थोडंसं त्या बाळाला थोपटलं, मसाज दिला आणि त्याला क्राय घेण्यासाठी प्रयत्न केला. 2-3 मिनिटांनंतर त्या बाळाने क्राय घेतला आणि त्यावेळेला सगळ्यांच्या चेहऱ्यावरती इतका आनंद होता आणि सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून माझंही कौतुक केलं, त्या बाळाचंही स्वागत केलं. आणि माझ्यासाठी मला वाटतं तो खूप आनंदाचा क्षण आहे की सुखरूपपणे मी ते दोन्ही जीव वाचवू शकले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.